मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार लढा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रदीर्घ काळ चाललेला सामाजिक लढा होता. औरंगाबाद म्हणजेच आत्ताचे छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी हा लढा उभारला गेला होता. या लढ्याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद महाविद्यालय आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. मराठवाड्याच्या शैक्षणिक प्रगतीत त्यांचे मोठे योगदान असल्याने त्यांच्या सन्मानार्थ विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी दलित पॅन्थर आणि इतर पुरोगामी संघटनांनी 1977च्या सुमारास लावून धरली. 27 जुलै 1978 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. मराठवाडा विद्यापीठ ऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव द्यायचे ठरवले. पण विधानसभेत हा ठराव मंजूर होताच मराठवाड्यात या निर्णयाला तीव्र विरोध सुरू झाला. या विरोधाचे रूपांतर मोठ्या दंगलीमध्ये झाले. मराठवाड्यातील ग्रामीण भागात दलित वस्त्यांवर हल्ले झाले, घरांची जाळपोळ झाली आणि मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या विरोधामुळे सरकारने नामविस्ताराचा निर्णय स्थगित केला. पुढील 16 वर्ष दलित पॅन्थर, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि अनेक पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी, ज्यामध्ये सत्याग्रही, लेखक आणि विद्यार्थी देखील सामील झाले होते, त्यांनी हा लढा चालू ठेवला. नामविस्ताराच्या मागणीसाठी झालेला लाँग मार्च हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या मोर्चांपैकी एक मानला जातो. हा मोर्चा दीक्षाभूमी नागपूर येथून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाला होता. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक पायदळ निघाले होते. या मोर्चामुळे पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. या 16 वर्षांच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पोचीराम कांबळे या नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती, जे या लढ्यातील संघर्षाचे प्रतीक बनले. गौतम वाघमारे यांनी स्वतःला जाळून घेऊन बलिदान दिले. अशा अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांच्या बलिदानामुळे हा लढा अधिक तीव्र झाला. 14 जानेवारी 1994 रोजी जेव्हा नामविस्तार झाला, तेव्हा तो केवळ एका समाजाचा विजय नव्हता, तर तो लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा विजय मानला गेला. आज हे विद्यापीठ आशियातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असून तिथे सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नाही हा केवळ दगडांचा डोंगर, हे विद्येचे मंदिर आहे आणि त्यावर कोरलेले नाव माझ्या भीमाचे रुधिर आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भूमीवर जो क्रांतीचा झेंडा फडकला, तो नामविस्ताराचा लढा साऱ्या जगाने पाहिला.